अरे अरे, टेन्शन वाढत चाललंय रे बाबा. पण पोचव फक्त बस. आता काय. बापरे, बॅटरी लो ची वॉर्निंग आली रे. 20% झाली बॅटरी. नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच असाल ओलाचा परफॉर्मन्स. तरी त्याच्यामध्ये तुम्हाला मला जास्त काही सांगता आलं नाही, कारण शेवटला आपल्या गोप्रोची बॅटरी जी आहे ती पूर्णपणे लो झाली. तर आज अशा बऱ्याचशा गोष्टी मी याच्याबद्दल सांगणार आहे, ज्या काल अनुभव घेतल्या, काल आणि आज सुद्धा. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. याच्याबद्दल एक कम्प्लीट रिव्ह्यू असेल, आपला ड्राईव्ह रिव्ह्यू. तर आज सुद्धा आपण आता निघालो आहोत गावावरून परत एकदा नवी मुंबई. मागच्या व्हिडिओमध्ये किती किलोमीटर झाले टोटल ते खाली बघितलं असाल कॅप्शनमध्ये. तरी सांगतो की आपण 85% बॅटरीवर 93 किलोमीटर आलो. एका ॲव्हरेज आपला स्पीडवर, म्हणजे जो होता की समथिंग 70 तर आपण मॅक्स नेली. पण मोस्टली आपली गाडी जी आहे ती 50 ते 65च्या मध्ये मध्ये चालू होते, 50-65च्या मध्ये. ठीक आहे. आणि आत्ता किलोमीटर झालेले आहेत 26740. चार्जिंग आहे 100%. आता बघूया आपण की आता जाताना कशी किती चालते, कारण येताना आपल्या ट्रॅफिक वगैरे पण लागलेली. आता जाताना बघूया हिचा काय परफॉर्मन्स आहे. ह्या गाडीचा एक मी तुम्हाला चढणीचा एक एक्सपिरियन्स सांगतो. चढण म्हणजे जेव्हा वरती चढतो ना ते. ठीक आहे, त्याचा एक एक्सपिरियन्स सांगतो असा की एका ठिकाणी मी गेलो होतो. तिकडे होती चढण, म्हणजे एवढी पण उभी नव्हती, पण एक नॉर्मली होती. टोटल चढण असेल 5 किलोमीटर अराउंड. आणि 3 किलोमीटर, हा 3 किलोमीटर मध्येच या गाडीने दम तोडला चढणीवर. ते पण कसं की जसं चढण लागली तर मी हायपर मोडला टाकली. त्याच्यात 3 मोड आहेत, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर. हायपर मोडला जास्त पॉवर घेते मोटर. तर मी हायपर मोडला टाकली जेणेकरून मला ती चढणीवर कुठे थांबवायला नको. बट शेवटी 3 किलोमीटरवर गेल्याच्या नंतर तिकडे वॉर्निंग आली की परफॉर्मन्स रिड्युसिंग. अशी कंटिन्यू वॉर्निंग येत राहिली येत राहिली येत राहिली, आणि एका ठिकाणी येऊन गाडी डायरेक्ट बंदच झाली. त्याच्यानंतर वॉर्निंग आली की गोईंग इन टू इको मोड इन 3 सेकंड्स. त्याच्यानंतर ती इको मोडवर गेली, आणि इको मोडवर गेल्याच्या नंतर मग पुढे तर गाडी काहीच नाही चालत. चढणीवर तर कशी काय चालणार. मग तिकडे थांबलो, गाडी बंद केली, 5 मिनिटं थांबलो. त्याच्यानंतर गाडी परत ऑन केली तर नॉर्मल मोडला आली. आणि जसं मी मोड चेंज करायला गेलो, परत मला एक स्पोर्ट्स किंवा हायपर मोडला टाकू दे जेणेकरून चढण चढेल, कारण नॉर्मल मोडवर चढण नाही चढत. म्हणजे चढणीवर जर तुम्ही उभे आहात तर पिकअप नाही घेत. तर ती मोड चेंज करतच नव्हते, नॉर्मल मोडवरून स्पोर्ट्स किंवा हायपरवर जातच नव्हती. परफॉर्मन्स रिड्युसिंगची वॉर्निंगच येत होती कंटिन्यू. मग काय केलं, मी गाडीवरनं उतरलो, नॉर्मल मोडवर होती, गाडी चालू केली, आणि एक्सिलेटर देत देत, म्हणजे जसं आपण हाताने धक्का मारत नेतो ना गाडी, तसं मग पुढे पुढे नेली. आणि परत थोड्या वेळाने, म्हणजे थोडंसंच मी चाललो असेल, परत वॉर्निंग आली, परफॉर्मन्स रिड्युसिंग गोइंग इन टू इको मोड. परत थांबलो, परत बंद केली, परत पुढे गेलो, म्हणजे हे सेम प्रोसेस केली. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर तुम्ही ही गाडी स्ट्रेट रोडला जर तुम्ही चालवतायत ना, तर तुमच्यासाठी ही गाडी एकदम चांगली आहे. चढण किंवा तुमचा जर घाटाघोटाचा रोड असेल ना, तुमच्या डेलीच्या प्रवासामध्ये खूप सारे घाट आहेत, घाट सेक्शन्स वगैरे आहेत, तर मग ही गाडी नाही आहे तुमच्यासाठी. घाटामध्ये चालण्यासाठी तर अजिबात नाही आहे, डोंगर दऱ्यांसाठी तर नाहीच नाही.
तसं असेल तर नका घेऊ. जर तुमचा हायवे टू हायवे प्लेन रोड आहे, सरळच्या सरळ जायचंय तुम्हाला, कुठे जायचंय तर चांगले घेऊ शकता. अजून एक असं की जर तुमचा प्रवास दिवसाला टोटल मिळून म्हणजे जाऊन येऊन जर 75 ते 80 किलोमीटर आहे ना, 80 किलोमीटर जाऊन येऊन, तर मग किंवा एक मार्गी, तर मग तुमच्यासाठी ठीक आहे. कारण 80 किलोमीटरच्या नंतर तुम्हाला गाडी चार्जिंगला लावणंच आहे. आता भलेही आपली गाडी 93 चालली आणि अजूनपर्यंत 15% चार्जिंग होती, म्हणजे अजून पुढे आपण जरी पकडलं की अजून एक 10 किलोमीटर अजून चालू असेल, म्हणजे टोटल 100 किलोमीटर गाडी 100%वर चालते. एक असा आपण अंदाज लावू शकतो, 100%ला 100 किलोमीटर चालते. हा एक अंदाज आहे आपला, ठीक आहे. आणि चालेल पण, कारण 15% होती म्हणजे चालणार, हरकत नाही. पण तरी पण रिस्क कशाला घ्या. तुम्ही एक 80 किलोमीटरचाच अंदाज पकडा जर तुम्हाला चालवायचे असेल तर. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही चार्जिंगला लावाल, जो चार्जर या गाडीसोबत येतो, त्या चार्जरला पूर्ण कंप्लीट चार्जिंग होण्यासाठी जवळजवळ 6 ते 6.5 तास लागतात. मग परत तुमचे 6 ते 6.5 तास जाणार हिला 0 to 100 करण्यासाठी. तो एक आहे. मध्ये मध्ये फास्ट चार्जर्स आहेत, तर ते मी तरी अजून वापरलेले नाही आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की अर्ध्या तासात होते चार्जिंग किंवा पाऊण तासात होते चार्जिंग. पण अजूनपर्यंत तरी वापरलेले नाही आहेत, ट्राय नाही केले कधी, त्याच्यामुळे काही अंदाजा नाही. आणि फोर व्हीलर्सचे ते आहेत चार्जर, पहिला बाईकला लागतात की नाही माहीत, ते पण आपल्याला काय माहीत नाही अजून. लोकल प्रवासासाठी खूप चांगले आहे. यांच्याबद्दल तर बाबा आता कायच बोलायचं. ओव्हरलोडेड ट्रक, MH24J9807, लोकेशन JSW वडखळ. इकडे काय बाबा, पैसाच पैसा चालतो. तर सगळे जे वाहतुकीचे नियम आहेत ते फाट्यावर मारले जातात. रेल्वे फाटा असतो ना, रेल्वे फाटा, तिकडे मारले जातात सगळे. त्याच्यामुळे इथे तुम्ही किती कंप्लेंट करा, कितीही बोला, किती ओरडा, काय फायदा नाही. त्याच्यामध्ये नुकसान तुमचंच आहे. जो नियम तोडतोय, जो नियम तोडून वागतोय, तो मस्त सुखात आहे, त्याचं मस्त चाललंय. वाट लागणार ती सर्वसामान्य माणसाची, जो याच्या विरोधात आवाज उठतोय. तर याच्यामध्ये चुकी कोणाची, कोणाचं चुकतंय काय, हा एक थोडासा मोठा आणि वेगळा विषय होऊन जाईल. जाऊ दे, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. नाहीतर परत मला फोन वगैरे यायचे की ओ भाई तू कसं काय बोलू शकतो असा, हिंमत कशी झाली अशी बोलायची, कळतं का तुला काय बोलतो. त्यापेक्षा जाऊ दे. आणि अशा गोष्टींमुळेच तर मग इथे जे नियम तोडून जे वागतात त्यांचं खूप चांगलं चाललंय. ते एक असतं नाही का, जास्तीची मेजॉरिटी, तसंच आहे इथे. इथे मेजॉरिटी नियम तोडून वागणाऱ्यांची जास्त आहे. आणि त्यामुळे मग जो व्यक्ती बरोबर आहे त्याला दाबलं जातं. तो तरी व्यक्ती बिचारा काय करेल, नाईलाजाने स्वतःचा जीव वाचवायला त्याला गप्प बसावं लागतं.
असं ठीक आहे. अपेक्षा करूया कधी ना कधी तरी हे बदलेल, सुधरेल. अपेक्षाच करू शकतो, बाकी काय. हे घ्या अजून एक एक्झाम्पल. आहे का या ओव्हरलोडिंगला परमिशन? आणि त्याच्यात साहेबांनी नंबर प्लेट हाईड केले. सांगा आता कसं आयडेंटिफाय करायचं हाईड केलेल्या नंबर प्लेटवरून? कोणाला बोलायचं आणि काय बोलायचं आता? काय आहे MH06BG3987? अरे जिकडे जिकडे माल भरता येईल तिकडे तिकडे भरलाय. लोकेशन ओळखा पुन्हा एकदा. तुम्हाला जर याची आहे ना चार्जिंग वापरून जर चालवायची, सॉरी 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 चार्जिंग वाचवून जर चालवायची असेल तर हिचा जो क्रूज कंट्रोल आहे ना तो वापरू नका. जे मेकॅनिकल फंक्शन्स, मेकॅनिकल नाही बोलू शकत, सॉरी, सॉरी इलेक्ट्रिकलचे फंक्शन्स आहेत, क्रूज कंट्रोल झालं, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वायफाय म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मॅप वगैरे वापरतात ते, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स ज्या याच्या आहेत त्या जेवढ्या तुम्ही कमी वापराल तेवढं तुमची बॅटरी जास्त टिकेल. सो ते वापरू नका, म्हणजे बॅटरी तुमची चांगली टिकेल. आणि जर तुमच्याकडे चार्जिंगचा ऑप्शन जर आहेत सगळीकडे मग तुम्ही वापरू शकता बिनधास्त. मित्रांनो एक टेन्शन वाढत चाललंय आता, कारण अजून आपल्याला जवळजवळ 60 किलोमीटर पेक्षा जास्त जायचं आहे आणि चार्जिंग राहिली आहे 53. आपण चाललोय टोटल 40 किलोमीटर. 40 किलोमीटरला 40 नाही सॉरी 38 किलोमीटरला 47% चार्जिंग खाल्ली आहे. खूप जास्त खाल्ली आहे. कसे काय जास्त खाल्ले काय कळत नाही. आता आपण तर एकदम नॉर्मलच चाललेलो आहोत, कुठे काय पळवले नाही काय नाही. बघूया आता कसं काय पोचता येत आहे, कुठे पोचता येत आहे, कुठपर्यंत पोहोचतोय. आय होप की आपण पोचू. अरे अरे टेन्शन वाढत चाललंय रे बाबा. 50 किलोमीटर आलो आपण आणि चार्जिंग खाल्ली आहे आणि जवळजवळ म्हणजे आता 38% राहिली आहे. म्हणजे किती खाल्ली असणार? 62%, 62, आईच्या गावात. अभी मेरे को तो ऐसा धक धक हो रेला है. अजून आपल्याला 40 किलोमीटर जायचं आहे. 40 किलोमीटर 38% चार्जिंग मध्ये पोचवायची आहे. कसं काय पोचवणार देवा? हे बघा इकडे एक चार्जिंग पॉइंट आहे, चालू आहे का नाही माहित नाही. सत्य नाही काय माहिती. पनवेल पर्यंत तर पोहोचलो आपण. हे साई वर्ल्ड सिटी, वर्ल्ड सिटी, साई वर्ल्ड सिटी. हा तर पनवेल पर्यंत पोहोचलो. 57 किलोमीटर झाले टोटल आणि चार्जिंग आहे 31, 31 तीनावर 1. पोचव फक्त बस. आता काय मला असं वाटतं कट टू कट बजेट जाईल आपला, एकदम कट टू कट चार्जिंगचा बजेट जो आहे आपल्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत. काय आता कसं पोचवतंय बघूया.
यांना ना ऍक्च्युली जे ईव्ही गाड्या आहेत ना त्यांना ना बॅटरी एक्सचेंजचा ऑप्शन दिला पाहिजे. लाईक जसं आपण पेट्रोल पंपावर गेलो आणि तिकडे कसं बाईकला आपण पेट्रोल भरतो आणि लगेच निघतो, तसं प्रत्येक पेट्रोल पंपावर ना यांच्या बॅटरी एक्सचेंजचा ऑप्शन ठेवला पाहिजे. एकतर यांच्या बॅटऱ्या सेम ठेवल्या पाहिजेत, म्हणजे सेम आकार आणि सेम जे काय प्लग्स वगैरे असतील ते. तर म्हणजे कसं पेट्रोल पंपावर गेलो आपण, बॅटरी फुल करून पाहिजे, मग ही काढणार, दुसरी बॅटरी देणार आणि मग जाणार पुढे. असं काहीतरी पाहिजे होतं, म्हणजे कसं बराच वेळ पण वाचला असता आणि हे ईव्ही गाड्यामध्ये तेवढं इझी पण झाल्या असत्या. बापरे, बॅटरी लो ची वॉर्निंग आली रे. 20% झाली बॅटरी आणि आपण 69 किलोमीटर चाललो. 69.5. 80% वर 69 किलोमीटर. बापरे, आता तर टेन्शन टेन्शन व्हायला लागलंय. कसं काय पोचायचं बघूया आता. कधी कधी पर्यंत आपण पोहोचतोय, कुठपर्यंत पोहोचतोय. तरी आपल्याला जवळजवळ 2 तास गेले. 2 तास. 70 किलोमीटरला 2 तास म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता की आपण किती स्लो आलोय. म्हणजे आपण गाडी किती ॲव्हरेज मध्ये आणली, इकॉनॉमी स्पीडला, तरी पण चार्जिंग एवढी कशी काय खाल्ली. बॅटरी व्हेरी लो ची वॉर्निंग आली आणि इको मोड वर गेली आहे. 15% आहे चार्जिंग. 74 किलोमीटर चाललोय आपण, बॅटरी आली 15% वर. ही कसं तर 40च्या वरती नाही जाणार गाडी, तर स्लो स्लो ढकलमपट्टी करत जावं लागेल. बापरे, कसं काय पोचतोय आपण काय माहिती आता. भाऊंची गाडी खराब झाली वाटतं, पण आपण मदत नाही करू शकत कारण ऑलरेडी आपण लो बॅटरीवर चाललोय. मित्रांनो, पोचलो तर आहे. 10% आणि 81 किलोमीटर आपण टोटल चाललो आहोत. टोटल किलोमीटर आहे 26821, म्हणजे टोटल आपण 81 किलोमीटर चाललो. आता ह्याच्यात इको मोडला गेल्यामुळे चढणीवर आहे बघा, चढत नाही, आपल्याला हळूहळू हळूहळू जावं लागतंय. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.